तर आजची रेसिपी आहे शाही पनीर। तर या ठिकाणी मी शाही पनीर बनवण्यासाठी सर्व चॉपिंग करून घेतली आहे। ऑनियन आपल्याला असा मोठा कट करून घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण, पनीर आणि घरगुती काळं तिखट, धन्याची बारीक पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि शाही पनीरमध्ये काजू घ्यायचे आहेत। आणि आता हे सर्व आपल्याला मीडियम गॅसवरती शेलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हा पॅन घेतला आहे। सर्वप्रथम आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचा। पॅनवरती आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची आहे अशी। त्यानंतर आपण यावरती पनीर फ्राय करून घ्यायचं आणि वरतून ही तेलाची कोटिंग करून घ्यायची आहे। पनीर व्यवस्थित झालं पाहिजे, चिटकलं नाही पाहिजे। गॅस एकदम मीडियम हवा, जास्त बारीक नको, किंवा जास्त मोठा असेल तर ते करपू शकतं पनीर। एकदम बारीक गॅस हवा। हे 5 मिनिट्समध्ये होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला हे सर्व शेलो फ्राय करून घ्यायचं आहे हे, आणि यासोबत आपल्याला काजूही मिक्सरमध्ये काढायचे आहेत। हे गोल्डन ब्राऊन झालं की याला पलटी करायची। चिटकत नाही आहे व्यवस्थित, कारण आपण ह्याला तेल लावलंय, तर कुठूनच चिटकत नाही। हे बघा, कुणाकुणाचं पनीर खूप खराब होतं फ्राय करते वेळेस, कारण ते त्याला व्यवस्थित करत नाही। तेलाचं कोटिंग व्यवस्थित झालं ना, याला खूप छान पनीर बनतं। तर मी इथं कढई ठेवली आहे, यामध्ये मी हे सगळं शेलो फ्राय करून घेते आणि आपलं पनीर बनत आहे या साईडला। यामध्ये ॲड करते ऑनियन, टोमॅटो, यामध्येच आपण अद्रक लसूण टाकणार आहे। पनीरची पलटी करून घेतली आहे, क्रिस्पी झालंय पनीर, खूप छान। ते या साईडनी होत आहे। भाजी सोते करून घेते। थोडंसं ऑइलिंग करते आपण। काजू पण आपण ॲड करतो आता। तर थोडंसं मीठ ॲड करूया यामध्ये। यामध्ये मीठ ॲड केलं आहे, त्याला छान पैकी ब्राऊन करून घेऊया। आता हे ब्राऊन झालं आहे, गॅस बंद करून ह्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। आता मी याला दोन्ही साईडनी पलटी केलं आहे, तर पण ह्याच्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला, जसा हवा आहे तसं।
म्हणजे सेपरेट क्यूब करून घ्यायचे त्याचे कट करून, आणि क्यूब ही एकदम 1-2 मिनिट फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण पनीर छान फ्राय होईल. आता काय तर फक्त वरतून आणि खालतूनच तिला शेलो ब्राऊन दिसतं आणि आतमध्ये व्हाईट लागतं. मला कच्चं म्हणजे असं सॉफ्ट पनीर नाही आवडत, थोडंसं ड्राय आवडतं. ते मी अशा प्रकारे करते. आमच्या घरात असेच पनीर खातात सगळे. असं सेपरेट करून घ्यायचं, कट केलेले आहेत. खूप छान बनतं असं पनीर, तुम्ही नक्की ट्राय करा. जिथून नाही आहे तिथं आपल्याला तसं करून ठेवायचं. 5 मिनिट्स ओनली. डन. मिक्सरच्या जारमध्ये सर्व ॲड करून घेतलं आहे. त्याची आपण बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर या ठिकाणी कढई घेतली आहे, पेस्ट रेडी आहे आणि कढई गरम झाली आहे. तर त्यामध्ये ॲड करायचं आहे तेल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की पनीरमध्ये आपल्याला तूपही ॲड करायचं आहे. खूप जण बटर ॲड करतात, बट मला तूप आवडतं. तर हाफ घ्यायचं आहे क्वांटिटी आपल्याला. थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं ॲड करायचं आहे तूप. तेल घेतलं आहे, नंतर तूपही ॲड करतो. तर यामध्ये तूपही ॲड केलं आहे थोडंसं. आता तूप गरम झालं आहे, त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करूया आपली पेस्ट. यामध्ये मीठ टाकलं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने हिशोबाने टाका. तेल गरम झालं आहे, पेस्ट टाकून घेते त्यामध्ये सर्व. तर यामध्ये पेस्ट ॲड केली आहे. गॅस आपल्याला थोडंसं नॉर्मल ठेवायचं आहे, जास्ती नाही. आणि आपल्याला हे पूर्ण तेल निघेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. टाईम लागतो याला, थोडासा टाईम टेकन प्रोसेस आहे. बट ही प्रोसेस जर छान झाली तरच आपलं पनीर खूप टेस्टी लागतं. तर चलो भेटूया 5 मिनिट्स. तर हे अशा प्रकारचं फ्राय झालं आहे गोल्डन. आणखीन 2 मिनिट ठेवूया. त्यानंतर यामध्ये ॲड करू सर्व मसाले. छान भाजले, सुगंध येतो आहे मसाल्यातून खूप. तेल सेपरेट झालं की आपण ह्यामध्ये ॲड करून पनीर ॲड करूया. पनीर खूप सॉफ्ट आहे, कडक नाही झालं आहे सर्वच. तर आता 5 मिनिट्सच्या गॅपनंतर असं पूर्ण सेपरेट आणि जाळी टाईप झालं आहे. आता हे रेडी आहे मसाले टाकण्यासाठी. त्यातमध्ये मसाले टाकून घेते. तर यामध्ये सर्व मसाले ॲड केले आहेत. काश्मीरी रेड मिरची पावडर, धनिया पावडर, लाल तिखट आणि घरगुती काळं तिखट. हे सगळे मसाले व्यवस्थित हे करून घ्यायचे, भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेते. तर यामध्ये पाणी ॲड करून घेतलं. त्याला एक उकळी आली मी पनीर टाकून देते यामध्ये. आपल्याला ग्रेव्ही हवी तशी आपण ठेवू शकतो. यामध्ये ॲड करते कोथिंबीर. यामध्ये ॲड करते पनीर. थोडंसं पाणी ॲड करते यात आणखी.
थोडासा मोठा करूया. त्याला उकळी आली आहे. यामध्ये ॲड करते मी पनीर. तर पनीरची क्यूब आपण यामध्ये ॲड करते. किती छान झालंय पनीर, तुम्ही पाहू शकता. तरी एक नंबर, ऑन पॉइंट. फ्राय केला आहे तरी कडक किंवा करपलं किंवा काही नाही आहे. असं पनीर बनवण्यासाठी हे रेसिपी नक्की ट्राय करा. त्याला थोडंसं गार्निशिंग करते कोथिंबीरने. यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही आणखीन करू शकता. तयार आहे शाही पनीर. साईड बाय साईड मी डाळ फ्रायसाठी डाळ ही वॉश करून घेतली आहे. आता डाळ आपल्याला कुकरला शिट्टी करून घ्यायची. त्यासाठी मी त्यामध्ये टमॅटो टाकत आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आपल्याला. त्याने डाळ खूप सॉफ्ट शिजते. तर पाणी ॲड करू याच्या 3 शिट्ट्या. डाळ फ्राय बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम झालं. त्यामध्ये जिरे टाकते. मोहरी नाही ॲड करत. जिरी टाकते फक्त आणि त्यामध्ये कांदा ॲड करते. तर डाळ फ्रायचा पूर्ण मसाला तळून झाला आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे. कमी गॅसवरती बारीक करून आता यामध्ये डाळ ॲड करायची आहे. टमॅटो असाच टमॅटो खूप छान लागतो आंबूस असा, म्हणून मी यात ॲड करते टमॅटो. तेल घातलं आहे म्हणून व्यवस्थित डाळ मऊ शिजली. आता आपण ही डाळ त्यामध्ये ॲड करूया. त्यामध्ये आधी कोथिंबीर ॲड करते. पाणी म्हणलेलं बस. डाळ फ्राय तयार आहे प्रॉपर तडक्यासहित. बनवत आहे जिरा राईस. त्यासाठी सुके चावल घ्यायचे आहे, राईस घ्यायचा आहे आणि बारीक चॉप असा मोठा चॉप केलेला लसूण, कोथिंबीर आणि तूप आणि जिरे. यामध्ये तेल आणि तूप ॲड केलेला आहे. कुकर किती क्यूट आहे ना, एकदम छोटावाला कुकर आहे. ह्या मोठ्या कुकरचा हा छोटा भाऊ. यामध्ये जिरे ॲड करायचे 1 टेबलस्पून. जिरे थोडी जास्त घालायची, खूप छान लागते जिरा राईसला. गॅस थोडं मोठं ठेवायचा. यामध्ये मीठ ॲड करून घेते. लसूण ॲड करून घेतला त्यामध्ये. तुपाची फोडणी जिरा राईसला खूप छान लागते. तुम्ही नक्की तूप ट्राय करा बटरपेक्षा पण. त्याला गोल्डन ब्राऊन झाली की आपण यामध्ये तांदूळ धुवून तांदूळ ॲड करून घ्यायचे.
यामध्ये तांदूळ ॲड करून घेतले. आता वरतून कोथिंबीर ॲड करून घ्यायची. लगेच पाणी नाही ॲड करायचं. असं कोथिंबीर ॲड करते आणि थोडीशी नंतर 1 किंवा 2 शिट्ट्या झाल्या की त्यानंतर ॲड करायची बाकीची कोथिंबीर. राईसमध्ये पाणी ॲड करून घेतलं. जास्त पाणी ॲड नाही आणि कमी नाही. त्याला शिट्टी करून घेऊया. झाकण लावून घेतलं. 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. शिट्टी मोठ्या गॅसवरच करून घ्यायची. जिरा राईस आपला तयार आहे. चेक करूया कसा झाला. 1 नंबर जिरा राईस बनला.